बातमी नाशिकमधून आहे। नाशिक महापालिकेसमोरचा रस्ता खचलेला आहे। पंडित कॉलनीमधील रस्ता 4 ते 5 फूट खचलाय। महापालिकेच्या कामाच्या दर्जावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। नाशिक शहरातल्या रस्त्याची दुरवस्था त्या संदर्भात अनेकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि आता नाशिक महापालिकेच्या समोरचाच पंडित कॉलनी परिसरातला रस्ता 4 ते 5 फूट खचलेला आहे आणि त्यामुळे शहरभर खड्ड्यामुळे त्रासलेले नागरिक आता मनपाच्या दारात सुद्धा रस्ता खचल्यामुळे कामाच्या एकूण गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडे। सागर, सातत्याने नाशिकच्या खड्ड्यांसंदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहेत। छगन भुजबळांनी सुद्धा त्या संदर्भात प्रश्न उपस्थित केलेत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेकांचे जीव गेलेले आहेत आणि आता नाशिक मनपाच्या समोरचाच रस्ता खचलेला आहे। त्या खड्ड्याची दृश्य दाखवाल, काय सध्याची तिथली परिस्थिती आहे? नक्कीच खरं तर बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमधल्या खड्ड्यांच्या बातम्या आपण बघतोय। याबाबत राजकीय वातावरण देखील तापताना आपण पाहायला मिळतंय। मात्र शहरभर पडलेल्या खड्ड्यांच्या बातम्या तर आपण दाखवल्याच आहे। मात्र नाशिक महानगरपालिकेच्या समोर असलेला म्हणजे अवघे 200 मीटर इथून नाशिक महानगरपालिका आहे आणि तिथेच हा इतका मोठा खड्डा जो आपल्याला पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। बघा, या दृश्यांमधून मी तुम्हाला दाखवू शकतो की किती मोठा हा खड्डा पडलेला आहे। खरं तर इथून ड्रेनेजची लाईन जी आहे, पाईप आहे, तो गेलेला आहे आणि यानंतर यावरती रस्ता तयार करण्यात आलेला आहे। मात्र गेले काही महिन्यापूर्वीच या रस्त्याचं काम झालेलं होतं आणि या कामानंतरच हा पूर्ण रस्ता खचून गेला। 5 ते 6 फूट एवढा खड्डा हा खचून गेलेला आहे। हा रस्ता खचून गेला आहे आणि हा मोठा खड्डा जो आहे तो पडताना आपल्याला पाहायला मिळतो। यामुळे नाशिक महानगरपालिकेच्या कामावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। त्याचबरोबर ती नाशिक महानगरपालिकेच्या कामाच्या प्रश्नचिन्ह वेगवेगळ्या रस्त्यांच्या बाबतीत देखील पाहायला मिळत होतं। अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत, अनेक ठिकाणी या खड्ड्यांमुळे लोकांचा जीव गेलेला आहे आणि आता या नाशिक महानगरपालिकेच्या ऑफिसच्या समोरच हा एवढा मोठा खड्डा पाहायला मिळतोय। यामुळे सध्या या परिसरात असलेली वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते, वाहतूक कोंडी होताना पाहायला मिळते। हा रस्ता जो आहे अगदी रस्त्याच्या मधोमध आहे। यामुळे येणारा जर बाईकवाला असेल किंवा मोठी कार असेल, ज्याच्या जर लक्षात हा खड्डा जर आला नसता तर मोठा अपघात झालेला असता। यामुळे इथे जर बघितलं तर काही बॅरिकेटिंग देखील लावण्यात आलेली आहे, पण मात्र हा खड्डा पडल्याने पुन्हा एकदा नाशिक महानगरपालिकेच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे। खरं तर कालच हा खड्डा पडलेला होता, मात्र काल खड्डा पडलेला असताना देखील महानगरपालिकेला याबाबत कुठल्या प्रकारची जाग आलेली नाही आहे। आज हा खड्डा खरं तर बुजवण्यासाठी नाशिक महानगरपालिकेकडून काही कर्मचारी पाठवण्यात आलेले आहे, कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी उपस्थित आहे। मात्र प्रत्यक्षात जर बघितलं तर हा ज्यावेळेस खड्डा पडलेला होता त्यावेळेसच हा बुजवणं अपेक्षित होतं, मात्र प्रत्यक्षात हा खड्डा जो आहे तो बुजवलेला नाही आहे। यामुळे पुन्हा एकदा या नाशिक महानगरपालिकेच्या कामावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होताना पाहायला मिळतं। अगदी धन्यवाद सागर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे कशा पद्धतीचं काम सुरू आहे, कामाचा दर्जा नेमका काय आहे, या संदर्भात अनेक प्रश्न विचारले जात आहेत। मात्र आता याकडे महापालिका प्रशासन गंभीर पद्धतीने पाहणार का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।